मी माझ्या मित्रासोबत एका खोलीत राहत होतो. तेव्हाची गोष्ट आहे. माझा एक मित्र रूम पार्टनर त्याचे गुप्त नाव ठेवतोय. कधीतरी बुधवार पेठेत जायचा. तेथून परत आल्यावर तेथील देह विक्री करणाऱ्या मुलींचे अनुभव तो आम्हाला सांगायचा. त्याच्या सांगण्यावरून असं वाटायचे की देह विक्री करणाऱ्या या महिला स्वतःच्याच मर्जीने हा व्यवसाय करत असतात आणि यात त्यांना पण मजा वाटत असते. त्यांना पण हवे वाटत असते आणि यामुळेच देह विक्री करणाऱ्या महिला या क्षेत्रात आनंदाने येतात. यामुळेच माझा मित्र म्हणा किंवा इतर लोक जे देह विक्री करणाऱ्या महिलांकडे जातात त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नव्हते. पण एके दिवशी माझा तो मित्र असाच बुधवार पेठेत गेला होता. तेव्हा काही तासांनी परत रूमवर आला. आम्ही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. काही वेळाने माझे त्याच्याकडे लक्ष गेले. तो नाराज दिसत होता. एकदम शांत होता. आमच्या दुसऱ्या एका रूम पार्टनरने त्याची चेष्टा केली की काय आज मनासारखी नाही मिळाली का? त्याच्या प्रश्नावर आम्ही सगळेच हसू लागलो. पण तो एकदम गप्पच, हसला नाही. आमचे हसणे बंद झाले. त्याला टेन्शनमध्ये बघून काहीतरी सिरियस मामला आहे असे आम्ही एकमेकांना खुणावले. मग मात्र आम्ही सर्वजण त्यांच्या जवळ जाऊन त्याला विचारले काय झाले. त्याने बुधवार पेठेत गेल्यावर काय घडले ते आम्हाला सांगितले. त्याचे ऐकून आम्ही पण सर्वजण गंभीर होऊन विचार करत बसलो. तो तिथे गेल्यावर त्याला 7-8 मुली दाखवल्या. ते सर्वच त्याला चलो म्हणत. पण त्याचे लक्ष अचानक त्या मुलीच्या पाठीमागे असलेल्या एका मुलीकडे गेले. ती मुलगी एकदम रंग चोरून त्याला आपण दिसू नये अशी बसलेली होती. मित्राने तिच्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले की वो चाहिए. तिच्याबरोबर एक छोट्या खोलीत तो गेला. त्याचा मोबाईल अगोदरच काढून घेतलेला होता. त्याच्यासोबत दुसरी एक मुलगी आली होती. ती मुलगी या मुलीला बागवून बोलली, अच्छी तरह सर्विस देना, कस्टमर नाराज नहीं होना चाहिए, नहीं तो इधर क्या होता है तुझे अच्छी तरह से पता है. वो 5 लोग क्या करते हैं तुझको अच्छी तरह से पता है. मैं पास के रूम में ही हूँ. माझ्या मित्राबरोबरची ती मुलगी तिच्याकडे घाबरून बघत होती. भीतीने तिचे अंग थरथरत कापत होते. बोलून झाल्यावर ती मुलगी बाहेर गेली. मित्राने आतून कडी लावली. तशी ती मुलगी तोंडावर हात ठेवून रडू लागली. माझा मित्र म्हणाला की तिच्या त्या वागण्यावर असे वाटत होते की तिला खूप खूप मोठ्याने रडायचे होते. आपले मन मोकळे करायचे होते. पण तिच्या मनावर काहीतरी मोठा दबाव होता आणि त्या दबावाखाली ती ना मोठ्याने रडू शकत होती ना कोणाला काही सांगू शकत होती. माझा मित्र तिच्याजवळ गेला. तशी ती मागे सरकली. मित्राने तिला खुणावले की काळजी करू नकोस, मी तुला काहीच करणार नाही, जवळ ये. तिने मित्राकडे बघितले. तिला त्याच्याकडे बघून काय वाटले कोणास ठाऊक, पण त्याच्याजवळ जाऊन तिने एकदम त्याला घट्ट मिठी मारली. ती मिठी इतकी घट्ट होती की मित्राला असं वाटले आता त्याला कधीच सोडणार नाही. मिठी मारून ती हळूच रडत होती, त्याच्या खांद्यावर डोके ठेवून. आजपर्यंत माझ्या मित्राने बुधवार पेठेतील अनेक मुलींना मिठी मारली होती, पण आजच्या त्या मुलीची मिठी वेगळीच होती. त्या मिठीत होती तिची असहाय्य. रडता रडता ती अचानक त्याला म्हणाली की भैया भैया मुझे बचाओ, यहाँ से ले चलो. मुझे मेरे एक दोस्त ने जिसे प्यार करती थी शादी के बाद फंसाकर यहाँ छोड़ा है और वो यहाँ से चला गया. ती मुलगी मूळची बिहारची होती. तिला एका मुलाने प्रेमाचे नाटक करून फसवून पुण्यात आणले. इथे गोड बोलून नोकरीच्या निमित्ताने आणून विकले होते आणि पैसे घेऊन तो निघून गेला होता. त्यानंतर त्या मुलीने देह विक्रीचा व्यवसाय करावा म्हणून तेथील 5 जणांनी 3-4 दिवस काय कोणते व कसे अत्याचार केले ते इथे सांगण्यासारखे नाही. ती मुलगी त्याला सांगत असताना दारावर थाप पडली. ती बाहेरची मुलगी त्या दोघांना बाहेर यायला सांगत होती. बहुतेक त्या बाहेरच्या मुलीने मध्ये असलेल्या लाकडी भिंतीतून त्यांना पाहिलेले होते की काय कोणास ठाऊक. मित्राने दार उघडले. त्या बाहेरच्या मुलीने आतील मुलीला गोड बोलून हाताने धरून बाहेर काढले. बाहेर जाताना ती मुलगी माझ्या मित्राकडे खूप आशेने बघत होती. ज्याप्रमाणे भयंकर संकटात सापडलेली एक बहीण आपल्या भावाकडे शेवटच्या मदतीच्या आशेने बघते, त्या भावनेने ती बिचारी मुलगी त्याच्याकडे बघत होती. माझा मित्र आम्हाला म्हणाला की त्या मुलीच्या जागी माझी बहीण असती तर माझ्या बहिणीला असेच कुणीतरी फसवून अशा ठिकाणी आणून विकले असते तर. त्याबरोबर आम्हा सर्वांना आपलीच बहीण आठवली. मी मित्राला म्हणालो की चल एका पोलीस माझ्या ओळखीचे आहे, आपण जाऊन त्यांना सर्व सांगून त्या मुलीला सोडायला सांगूया. त्याबरोबर तो मित्र पटकन उठला. आम्ही सर्वांनी पटकन कपडे घालून पोलीस ठाण्यात गेलो. तेथे सुदैवाने माझ्या ओळखीचे पोलीस होते. त्यांना आम्ही सर्व काही सांगितलं आणि काही करून त्या मुलीला सोडण्याची विनंती केली. खरे तर प्रत्येक पोलीस स्टेशनाचे काम एरियाप्रमाणे असते. त्यांचा अधिकार त्यांच्याच एरियात चालतो. पण त्या पोलीस दादांनी ही हकीकत आपल्या वरिष्ठांना कानावर घातली. वरिष्ठांनी आम्हाला बोलून आमच्या मित्राकडून सर्व हकीकत परत व्यवस्थित ऐकली आणि ते आमच्याबरोबर त्या मुलीला सोडायला तयार झाले. लगेचच गाडी काढण्याची ऑर्डर दिली. निघता बुधवार पेठेतील पोलीस स्टेशन फोन करून तयार राहायला सांगितले. आम्ही सर्वजण पोलिसांसोबत तिथे त्या इमारतीमध्ये गेलो. पोलिसांनी ती अख्खी इमारत शोधली पण ती मुलगी काही सापडली नाही. आम्हाला आश्चर्य वाटले की 1.5 ते 2 तासात ती मुलगी या इमारतीतून गेली कुठे. आम्ही सर्वजण निराश होऊन रूमवर परत आलो. रूमवर सर्वांचे जेवणाचे डबे आले होते, पण कोणाला जेवायची इच्छा नव्हती. आम्ही सर्वजण त्या रात्री एकदम शांत होतो. दंगा नाही, चेष्टा नाही, मस्करी नाही. रात्री 12-12 वाजेपर्यंत दंगामस्ती करणारे आम्ही त्या दिवशी कुणीतरी मेल्यासारखे शांत होतो. सर्वांच्या मनात एकच विचार होता की त्या मुलीच्या जागी माझी बहीण असती तर
माझ्या बहिणीला कोणीतरी फसवून आणून अशा ठिकाणी सोडले असते तर. माझ्या मित्राने त्या दिवसापासून बुधवार पेठेत जायचे काय, पण दगडूशेठ हलवाई गणपतीला पण दर्शनासाठी जायचे सोडले होते.